तर आज आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत कारण बिरसा मुंडा यांची 150वी जयंती जी आहे ती यावर्षी येत आहे। सर्वांना दिवसाच्या शुभेच्छा। याच्यामधून जातो म्हणजे हे सुहाग आहे। ग्लास याच्यातून सुद्धा जातो हे द्रोह आहे आणि हे रबर यातून जातो हे सुहाग आहे। लाकूड आहे यातून सुद्धा जातो हे ॲल्युमिनियम यातून जातो। मग या दैनंदिन वापरामध्ये काय उपयोग होतो? समजा घरात आपण वापरतो लाईट लागलेली आहे आपण कसं समजायचं किंवा काय वापर होऊ शकतो याचा? प्लास्टिक मधून आपलं धोका नाही होऊ शकतो। हां गुड तारला जर आपण हात लावला तर करंट लागू पोळी आणि भाजी ही थोड्या प्रमाणात येते तर भाजी ही आपल्याला 40% लागते म्हणजे त्याचं प्रमाण जास्त पाहिजे। तर हे प्रयोग घेण्याचा तेच उद्देश आहे की आपल्या आहारामध्ये योग्य प्रमाण झालं पाहिजे। फुगा हा रबरापासून जैविक आहे आणि पेट्रोल सुद्धा हे एक जैविक इंधन आहे। जेव्हा जैविक एकत्र येतात तेव्हा ते एकमेकात विरघळतात म्हणून हा फुगा फुटला। खोटेपणा नाही आमच्यारिती कष्ट हाच आमचा देव पुजती कष्ट हाच आमचा देव पुजती। डोळ्यावर दुर्गावती तेज दिसते भव्य स्वाभिमानी तलवारीचा वार करती दिव्य कुठे गेला? चल मग बाबाकडे जाऊ पुन्हा।